शालार्थ प्रणालीमध्ये ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ द्यावी. विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरची मागणी. शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन. राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026च्या वेतन देयकापूर्वी शालार्थ प्रणालीमध्ये ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अहरित करण्यात येणार नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यापूर्वी विलंब होत असल्याने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी शिक्षक आयुक्त आणि संचालक यांना पत्राद्वारे केली आहे. या संदर्भातील निवेदन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर केलं. प्रत्यक्षात दिनांक 27 मार्च 2026 रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार बहुतांश शिक्षकांची बँकेत ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. मात्र अनेक महिला शिक्षकांच्या नियुक्त्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे झालेल्या असून शालार्थ प्रणालीतही त्यात नावाची नोंद आहे. विवाहानंतर आधार व पॅन कार्डमध्ये नवीन बदललेल्या नावाची नोंद असल्याने तसेच अनेक शिक्षकांच्या इंग्रजी नावामध्ये किरकोळ फरक असल्यामुळे शालार्थ प्रणालीमध्ये ई-केवायसी पूर्ण करण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. आधार कार्डमध्ये आवश्यक दुरुस्ती करून सुधारित आधार कार्ड मिळवण्यासही 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे तांत्रिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित शिक्षकांना आधार कार्डातील आवश्यक दुरुस्ती करून शालार्थ प्रणालीमध्ये ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी किमान 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी. तोपर्यंत कोणत्याही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी केली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देतेवेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बडिये, सर संघटक श्री समीर काळे, काँग्रेस शिक्षक सेलचे विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.